हॅलो एव्हरीवन. तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे. परवा दिवशी मी एक व्हिडिओ टाकलेला, तर त्याच्यावरती तुमचा छान प्रतिसाद मिळाला मला. आणि बऱ्याच जणांनी कमेंट्स पण केल्या की सर आम्हाला हे हवं आहे ते हवं आहे. इनफॅक्ट मला मेल्स पण आलेत किंवा मला DMs पण आलेत की सर आम्हाला अशा अशा गोष्टी आहेत. त्यातल्याच एका DMला मी थोडंसं फोकसमध्ये घेतोय. एका विद्यार्थ्यांनी विचारलेलं की सर येत्या इलेक्शन्समध्ये कशा पद्धतीने ट्रेड्स करता येतील, कशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करता येतील. तर त्याच्या बाबतीत थोडंसं डिटेलमध्ये आमचे स्टॉक्स इन फोकस असं त्यांनीच ऍक्च्युली टॉपिक दिलाय. सो आहे तसा टॉपिक पिक करून आपण आपल्या स्क्रीनवरती बघतोय. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा, शेवटपर्यंत राहा. 4 वेगवेगळ्या सेक्टर्सवरती आपण फोकस करतोय आणि प्रत्येक सेक्टरचा एक सुपर स्टॉक आपण बघणार आहे. तर जे काही व्हिडिओ मी आता पोस्ट करतोय किंवा जो काही व्हिडिओ आता मी बनवतोय तर कम्प्लीट माझ्या स्वतःच्या अनालिसिसच्या बेसिसवरती आहे. काही रेफरन्स आपण टाइम्स ऑफ इंडिया कडून घेतलाय, काही रेफरन्स आपण इकॉनॉमिक टाइम्स कडून घेतलाय किंवा काही screener.in किंवा त्याच्यावरून आपण डेटा एक्स्ट्रॅक्ट करू शकतो, स्टॉक्सच्या बाबतीत माहिती काढू शकतो. त्याचा रेफरन्स घेऊन आपण व्हिडिओ तयार केलेला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, कोणताही स्टॉक परचेस करायच्या आधी माझ्या अनालिसिसपेक्षा तुमचं अनालिसिस जास्तीत जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे व्यवस्थित पद्धतीने अनालिसिस करा आणि मगच इन्व्हेस्टमेंट करा. तर बघूया डायरेक्ट स्क्रीनवरती आणि हिअर वी गो. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण जे काय स्टॉक्स इन फोकस आहेत तर ते कुठल्या पार्टीच्या दृष्टिकोनातून त्या बाबतीत आधी अभ्यास करूयात. तर बेसिकली गेल्या 10 वर्षापासून इंडियन गव्हर्नमेंटमध्ये बीजेपी जास्त फोकसमध्ये किंवा जास्त स्ट्रॉंग साईडला आहे. तर येत्या इलेक्शन्समध्ये पण असे काही शक्यता आहेत ज्याच्यामुळे बीजेपी पुन्हा एकदा निवडून येऊ शकते. तर आता आपल्याला फोकस कशाच्या बेसिसवरती करायचं की जर इन केस बीजेपी निवडून आली तर आपल्याला कशामध्ये इन्व्हेस्टमेंट्स करायचे आहेत. कारण की गेलं आता लेटेस्ट जे बजेट झालेले आहे त्याच्यामध्ये बीजेपीने काही लिस्ट दिलेत ज्याच्यामध्ये त्यांनी अजून इन्व्हेस्टमेंट्स इंजेक्ट करणार आहेत किंवा काही पैसे त्याच्यामध्ये ऍड करणार. काही म्हणण्यापेक्षा लिटरली 50, 60, 70 हजार करोडचे ट्रान्झॅक्शन्स आहेत. तर येत्या दिवसात किंवा येत्या इलेक्शन्समध्ये आपण कशामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो डिरेक्टली पॉइंट वाईज बघूयात. तर सगळ्यात पहिला सेक्टर माझ्या माहितीनुसार आपण बघणार आहे तो म्हणजे आहे रेल्वे सेक्टर. रेल्वे सेक्टर आपण सगळ्यात पहिल्यांदा बघणार आहे. त्याच्यानंतर आपण फार्मा सेक्टर्समध्ये जाणार आहे. त्याच्याच नंतर आपण डिफेन्स सेक्टरमध्ये जाणार आहे आणि सगळ्यात शेवटी आपण जाणार आहे ते म्हणजे आपल्या रिन्युएबल सोर्स ऑफ एनर्जीमध्ये, ज्याच्यामध्ये जी काही एनर्जी आहे, जे पॉवर सेक्टर्स तुम्ही म्हणता किंवा रिन्युएबल एनर्जी म्हणता, सोलर पॅनल्स म्हणता, विंड मिल एनर्जी म्हणतात, त्यामध्ये आपण डिस्कशन करणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपला लेआउट असा असेल की आपण एखाद्या सेक्टरची माहिती घेऊ, त्याच्यामध्ये स्टॉक सिलेक्ट करू, त्याच्यानंतर आपण त्या स्टॉक्सची माहिती घेऊयात. ओके, इन्क्लुडिंग LTP टू तुमचं पेअर कंपॅरिझन. ओके, तिथपर्यंत सगळी डिटेल माहिती मी देणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण रेल्वे सेक्टरचं जशा पद्धतीने डिस्कशन करतोय तर रेल्वे सेक्टरचं थोडीशी इन्फॉर्मेशन घेऊ की गेल्या 10-15 वर्षात काय झाले, पुढं काय होणार आहे. तर सगळ्यात पहिला टॉपिक की बीजेपी हॅज ऑलरेडी मेड अबाउट 31,000 किलोमीटर्स ऑफ ट्रॅक्स इन लास्ट 10 इयर्स. तर गेल्या 10 वर्षात बीजेपीने 31,000 किलोमीटरचा ट्रॅक, रेल्वे ट्रॅक बनवून दिलेला आहे. साधारणतः ऍव्हरेज जात आहे 3,000 ते 3,100 किलोमीटर प्रति इयर. तर येत्या डेजमध्ये काय प्लॅनिंग आहे त्यांचं, आता हे तर झाले 31,000 किलोमीटर 10 वर्षाखाली. तर आता त्यांचं काय प्लॅनिंग आहे की त्यांनी प्रत्येक वर्षी 5,000 किलोमीटर पर्यंतचं एक्सपान्शन आहे आणि हे खरंच खूप वाईड आहे. तर ह्याच्यावरती आपला फोकस ठेवणं फार गरजेचं आहे. नेक्स्ट काय, ऑलरेडी डेव्हलप 1,300 प्लस रेल्वे स्टेशन्स. तर रेल्वे स्टेशन जे काय झालेले आहेत किंवा रेल्वे स्टेशनची जी काय डेव्हलपमेंट किंवा रिडेव्हलपमेंट जी झालेली आहे ती 1,300 पेक्षा अधिक रेल्वे स्टेशनची झालेली आहे आणि आणखीन पण प्लॅनिंग्स आहेत. सगळ्यात जास्त मेजर फोकस तुमच्या रेल्वे सेक्टरमध्ये सगळ्यांना माहिती आहे वंदे भारत किती प्रीमियम लेवलची रेल्वे आहे इंडियामध्ये. तर इंडियामधले जे काय वंदे भारत जे आहेत ते कम्प्लीट आता सिटिंग फॉर्मॅटमध्ये, लाईक तुम्हाला असं बसून जावं लागेल, तुम्हाला चहा कॉफी वगैरे सगळ्या गोष्टी बसून मिळणार आहेत. तर आता स्लीपर वंदे भारतमध्ये कन्व्हर्जन होणार आहे. लाईक जे काही सिटिंग्स आहेत त्याच्याच बॅक साईडला स्लीपर पण ऍडिशन होतील. तर त्याच्यामध्ये पण त्यांचं भरपूर मोठं एक्सपान्शन आहे. त्याच्याच सोबत त्यांचं मेट्रो कॉरिडॉरवरती पण जास्तीत जास्त फोकस आहे. तर हा एक ओव्हरव्ह्यू होता की रेल्वे सेक्टरमध्ये काय घडते, पुढं काय होऊ शकते आणि ट्रॅक्स किती बनवले रेल्वे स्टेशन घेऊन. सिम्पल. तर सगळ्यात पहिल्यांदा आपला स्टॉक असणार आहे इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन, ज्याची LTP म्हणजे लास्ट ट्रेडेड प्राइस ऍज ऑफ नाव, जेव्हा मी व्हिडिओ बनवायच्या आधीच रेकॉर्ड केलंय, 180 रुपये प्रति स्टॉक आहे. तर ह्या स्टॉकवरती आपण काय फोकस केलं, हे बघा, एवढी सगळी जर ग्रोथ झाली असेल तर ह्यांना फायनान्स कोणतर करणारी कंपनी पाहिजे. ओके, सो दॅट्स IRFC, इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन. सो ह्याचं मार्केट कॅपिटल एकदा आपण चेक करूयात की 2,37,651 कोटीचं वाईड त्यांचं
मार्केट कॅपिटलायझेशन आहे आणि करंट प्राइस तुम्हाला 180 ते 182च्या आसपास मिळून जाईल. गेल्या वर्षभरात हाय आणि लो खूप एक्स्ट्रीम मारलेला आहे. हायेस्ट पॉईंट आहे 200 आणि लीस्ट पॉईंट आहे 31. तर स्टॉक पी पण ओके, बुक व्हॅल्यूज किंवा डेटा जे तुम्ही आता स्क्रीनवरती बघताय ठीकठाक आहे. त्याचे फंडामेंटल जे आहेत का नाही ते बऱ्यापैकी स्ट्रॉंग आहेत. लाईक ॲव्हरेज, लाईक 5 स्टार पैकी मी त्याला 3 स्टार रेट करू शकतो, नो इश्यूज. ह्याच्यामध्ये जर पेअर कंपॅरिझन केलं, पेअर कंपॅरिझन म्हणजे काय, आता सपोज एखादा बिझनेस आहे तर त्या बिझनेसला कॉम्पिटिटर असतो. ओके, त्याला अजून एक कॉम्पिटिटर असतो. मग ते 5, 10, 15 जण जे काही कॉम्पिटिटर त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन चालते. मग आता IRFC सगळ्यात पुढे टॉप ऑफ द लाईन तुम्हाला IRFC विथ CMP 180 रुपीज तुम्हाला मिळून जाईल, ज्याचं मार्केट कॅपिटल 2,37,650 करोड आहे. ओके, तर एवढं मोठं मार्केट कॅपिटल सोबत आणि एवढे लिस्ट प्राइस सोबत आपल्याला एकच कंपनी जी मिळेल जी फायनान्स देते इंडियन रेल्वे कॉर्पोरेशन, आय मीन इंडियन रेल्वेजला, ती आहे इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड. ओके, ह्याच्यावरती तुम्ही फोकस ठेवू शकता. इव्हन आपण एकदा क्वार्टरली रिझल्ट्स एकदा चेक करूया जेणेकरून आपल्याला थोडीशी अजून क्लिअर माहिती कळेल. तर मार्च 2021 पासून मार्च 2024 पर्यंत त्यांची एक युनिफॉर्म ग्रोथ तर नाहीये, कारण की जून 2022 आणि मार्च 2022 मध्ये त्यांना प्रॉफिट जो झालेला आहे तो थोडासा जास्तीचा आहे. पण तरी देखील तिथला प्रॉफिट आणि आत्ताचा प्रॉफिट मध्ये आत्ताचा प्रॉफिट थोडासा आणखीनच जास्त आहे. तर ऑपरेटिंग प्रॉफिट जो आहे किंवा प्रॉफिट बिफोर टॅक्स जो आहे का नाही तो व्यवस्थित पद्धतीने मॅनेज आहे आणि एक युनिफॉर्मिटीनुसार स्टॉक वरती चाललाय. अचानक हाईप्स येत आहेत, अचानक स्टॉक खाली येतोय, अचानक वर जातोय, अशातला अजिबात भाग नाहीये. स्टॉकची प्राइस जरी कमी जास्त होत असली तरी त्यांना जो होणारा प्रॉफिट आहे तो एकदम युनिफॉर्म वेने गेलेला आहे. त्यामुळे अगदीच तुम्ही या स्टॉककडे एका पॉझिटिव्हच्या दृष्टिकोनातून बघू शकता. नेक्स्ट स्टॉक आपण बघतोय थोडासा हायर LTP मध्ये, लाईक लास्ट ट्रेडेड प्राइस थोडीशी हाय आहे आता पहिल्या स्टॉक पेक्षा. ती म्हणजे आहे RVNL. ओके, रेल विकास निगम लिमिटेड, ज्याची LT प्राइस जाते साधारणतः 380 रुपयाच्या आसपास, 378. आपण इथं तुम्ही स्क्रीनवर कदाचित बघू शकताय. तर 380 रुपयाच्या आसपास तुम्हाला कुठेतरी हा स्टॉक मिळून जातील. सगळ्यात पहिला पॉईंट की ह्या कंपनीचं काम काय, तर जे मी मागायला सांगितले की गव्हर्नमेंट इंडियन रेल्वेसाठी ट्रॅक बनवायचं काम करते. तर जी ट्रॅक बनवणारी कंपनी आहे ना ती ही. ओके, तर येत्या वर्षात, ओके, इथून 1, 2, 3, 4, 5 वर्षात त्यांचं काय प्लॅनिंग आहे ॲज ऑफ डेटा, त्यांचं प्लॅनिंग काय, 1 वर्षात आम्ही 5,000 रेल्वे ट्रॅक्स, आय मीन 5,000 किलोमीटरचे रेल्वे ट्रॅक्स बनवणार असं ह्यांचं प्लॅनिंग आहे. तर त्यांच्या प्लॅनिंगच्या हिशोबाने ही एक कंपनी आहे जी रेल्वे ट्रॅक्स बनवते, RVNL. ओके, त्यानंतर करंट ऑर्डर बुक म्हणजे आता ह्यांच्याकडे ऑर्डर्स किती आलेले आहेत, ऑर्डर पेंडिंगला किती आहेत, किंवा त्यांनी कुठल्या किती रुपयाच्या ऑर्डर्स वरती सध्या कंपनी काम करते. तर ऑर्डर बुक इज ऑफ अबाउट 65,000 करोड, 65,000 करोडचं त्यांच्याकडे आता होल्डिंगला काम आहे. आलं लक्षात. त्यामुळे कंपनीकडे वर्कलोड भरपूर आहे. असं काही नाहीये की कंपनीकडे प्रोजेक्ट नाहीत, कंपनीकडे प्रोजेक्ट भयान आहेत. आणि वंदे भारतचे जे ट्रॅक्स आहेत त्यातले 9,000 कोटींचं जे काम आहे, जो वर्कलोड आहे तो कदाचित या कंपनीला डिस्ट्रीब्यूट केलेला जाऊ शकतो. आणि जे मेट्रो ट्रॅक्स बनवले जातील त्याच्यातलं 7,000 कोटीचं काम कदाचित त्यांच्याकडे शिफ्ट होऊ शकतं. आपण याच कंपनीचा थोडा आणखीन डेटा चेक करूयात. तर मार्केट कॅप बघायला गेलं तर तुम्हाला 82,171 कोटींचं आहे. नेक्स्ट आहे करंट मार्केट प्राइस, जे तुम्हाला सांगितलं 380 390च्या आसपास, 380 390च्या आसपास हा स्टॉक मिळून जाईल. हाय खूप जास्त आहे 425 आणि लो त्यापेक्षा जास्त आहे 116. त्यामुळे वाईड रेंजचा स्टॉक मिळतोय तुम्हाला. 52 वीक लो आणि 52 वीक हाय सांगितलं ऍक्च्युअली मी तुम्हाला. तर 52 वीक हाय आहे 425 आणि 52 वीक लो आहे 116. स्टॉक पी पण थोडासा हाय आहे, पण ठीक आहे, काय अडचण नाही. इन्व्हेस्टेबल स्टॉक आहे म्हणजे इन्व्हेस्ट करू शकता तुम्ही. त्याच्यामधले काही पॉझिटिव्ह पॉईंट्स आपण चेक करूया किंवा मोस्ट पॉझिटिव्ह पॉईंट्स आपण म्हणू शकतो, हायलाइट्स ज्याला आपण म्हणतो. तर कंपनी हॅज बीन मेंटेनिंग हेल्दी डिव्हिडंड पेआउट ऑफ 33.4%. हा एक पॉझिटिव्ह पॉईंट आहे. दुसरा पॉझिटिव्ह पॉईंट असा आहे, कंपनीज मेडियन सेल्स ग्रोथ इज 26.2% फ्रॉम लास्ट 10 years. ओके, तर ग्रोथ सेल्स पण ठीकठाक, आय मीन मगच सारखं लाईक 5 पैकी 3.5 to 4 स्टार्स आपण रेट करू शकतो. पेअर कंपॅरिझन बघू तर मगाशी सारखं सेम, जेवढे त्याचे कॉम्पिटिटर आहे सगळ्यात टॉप ऑफ द लाईन व्हेरियंट तुम्हाला हाच मिळणार आहे. तो असणार आहे रेल विकास निगम लिमिटेड. ओके, ह्याच्यानंतर अजून एक स्टॉक मी तुम्हाला देतोय, तिताग्रह रेल सिस्टीम लिमिटेड. हा थोडासा कॉस्टली स्टॉक आहे, 1370 1380च्या आसपास आता ट्रेड करत असणारे स्टॉक.
तर ह्याची थोडीशी माहिती बघत एक सगळ्यात पहिली गोष्ट की पहिले जे दोन्ही स्टॉक आपण बघितले तर ते लार्ज कॅप स्टॉक्स होते. तर आता जो मी तुम्हाला स्टॉक सांगतोय तो असणार आहे तुमचा मिड कॅप स्टॉक. मिड कॅप स्टॉकमध्ये ह्यांनी काय काम करतात, जे कोचेस असतात म्हणजे एखाद्या रेल्वेच्या मागचे जे डबे असतात, तर जे आपण कॅरियर लगेज असतं, आय मीन मालगाडी ज्याला आपण म्हणतो, तर त्याचे जे काय कोचेस असणार आहेत ते पण हीच कंपनी बनवते. शिवाय पॅसेंजर कोचेस जे असतात लाईक S1 S2 स्लीपर कोचेस, जनरल कोचेस, AC कोचेस, 3 टायर 2 टायर 1 टायर, तर हे सगळे कोचेस पण हीच कंपनी बनवते. तर असं काही नाही की ह्या कंपनीकडे फक्त इंडियन रेल्वेचंच काम आहे, ह्या कंपनीकडे बाहेरचे पण काम आहेत. शिवाय ह्यांनी इलेक्ट्रिफिकेशन ऑफ रेल्वेजमध्ये पण काम करतायत. मोस्टली त्यांना इंडियामध्ये जास्तीत जास्त वर्क आहे, पण ऑफकोर्स एक्सपोर्ट्समधून पण त्यांना भरपूर रेव्हेन्यू जनरेट होतोय. करंट ऑर्डर बुक जर आपण चेक केली तर ह्या पर्टिक्युलर कंपनी 14,000 करोड ह्यांची काय करंट ऑर्डर बुक आहे. करंट ऑर्डर बुक आय होप तुम्हाला मगाशच्या माझ्या बोलण्यातून कळालं असेल की नेमकं करंट ऑर्डर बुक म्हणजे काय. ओके, तर मार्केट कॅपिटल 19,158 कोटीचं आहे, म्हणूनच तुम्हाला सांगितलं मिड कॅप मधली येते. करंट प्राइस थोडीशी एक्सपेन्सिव्ह आहे कम्पेअर्ड टू मार्केट कॅप, बट ठीकठाक आहे इन्व्हेस्टमेंटसाठी. आपण बघू शकतो कारण की आत्ताचे जे पॉझिटिव्ह पॉईंट्स आहेत ते खूप आहेत, तुम्हाला स्क्रीनवर बघू शकता. सगळ्यात पहिलं, कंपनी हॅज रिड्यूस्ड डेप्थ. त्यांचे जे डेप्थ आहे ते कमी होत आहे, ऑलमोस्ट इतकं कमी झालं की ते डेप्थ फ्री पण होतील. ओके, नेक्स्ट, कंपनी इज एक्सपेक्टेड टू गिव्ह अ गुड क्वार्टर. त्यांची जेव्हा आता क्वार्टरली रिझल्ट्स येतील तर ते आधीपेक्षा थोडेसे पॉझिटिव्ह असतील किंवा इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टिकोनातून चांगले ठरतील अशा पद्धतीचा एक अंदाज आहे. नेक्स्ट आहे, कंपनी हॅज डिलिव्हर्ड गुड प्रॉफिट ग्रोथ ऑफ 84.5 CAGR ओव्हर लास्ट 5 इयर. तर हा खूप चांगला CAGR आहे. आणि कंपनीज मीडियन सेल्स ग्रोथ इज 22% ओव्हर लास्ट 10 इयर्स. ठीकठाक आहे, ॲव्हरेज आहे, काय अडचण आहे, एक चांगल्या कंपनीचा एवढाच असतो. आणि कंपनीज वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट्स हॅज रेड्यूस फ्रॉम 83.6 डेज टू 64.6 डेज. वर्किंग कॅपिटल डेज म्हणजे लवकरात लवकर डिलिव्हरीज मिळतात, तर जेवढे कमी डेज तेवढं बेटर. ओके, तर आता डेज कुठून कुठं आलेत, 83.6 पासून 64.6 पर्यंत म्हणजे कमी झाले, आणि ही गोष्ट चांगली आहे. तर पिअर कंपॅरिझन मध्ये जर चेक केलं तर आता सगळ्याच कंपनी टॉपला नाही आहेत, ही थोडीशी बॅकएंडला कंपनी आहे, पण थोडीशीच, जास्त नाही. तर ही कंपनी येते तुमची 4 नंबरला. तर ह्याच्या व्यतिरिक्त पण इतर कंपनीज आहेत ज्याचे CMP जे आहेत म्हणजे करंट मार्केट प्राइस किंवा लास्ट ट्रेडेड प्राइस ज्याला आपण म्हणतो ते जवळपास ह्याच्याच आहेत. पण एक कंपनी आहे टॉपला आहे, तर थर्मॅक्स म्हणून आहे. तर त्यांची साधारणतः LTP जी जाते 5,657, ते खूप एक्सपेन्सिव्ह आहे. तुमच्या आमच्यासारख्या कॉमन फॅमिलीमध्ये लगेच इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी आपल्याकडे त्या CMPचे प्राइसिंगचे स्टॉक्स घेण्यासाठी आपल्याला कॅपिटल कमी पडू शकतं, त्याकरता मी हा 4 नंबरचा स्टॉक निवडलेला आहे. नेक्स्ट आपण सेक्टर बघणार आहे फार्मा सेक्टर. ओके, मी तुमचे एकदम पॉईंट वाईज पटपट पटपट तुम्हाला सांगून देतो. नेक्स्ट आपण सेक्टर बघतोय फार्मा सेक्टर. तर फार्मा सेक्टर मधले सेक्टर इन्फॉर्मेशन बघू, काय घडले पुढे काय घडणार आहे. तर ह्या बाबतीत डिटेलमध्ये बघताना बीजेपीचा ऑब्जेक्टिव्ह इज टू मेक इंडिया फार्मसी ऑफ वर्ल्ड. म्हणजे बीजेपीचा एक महत्वाचा ऑब्जेक्टिव्ह आहे की भारताला आपण फार्मसी ऑफ वर्ल्ड असं आपण करायचं, म्हणजे जेवढ्या सगळ्यात जास्तीत जास्त फार्मास्युटिकल डेव्हलपमेंट आपल्याला भारतात करता येईल तेवढी आपल्याला करून घ्यायची. मेन फोकस इज ऑन मॅन्युफॅक्चरिंग अँड रिसर्च कॅपॅबिलिटीज ऑफ APIs. ओके, APIsची जी मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी आहे, रिसर्च कॅपॅसिटी आहे, त्याच्यावरती सगळ्यात जास्तीत जास्त फोकस आहे. APIs म्हणजे तुम्हाला जर लक्षात आलं नसेल तर तुम्ही इथं बघू शकता, ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट्स. म्हणजे एखादं मेडिसिन बनवताना त्यातला मेन इन्ग्रेडियंट जो आहे का नाही त्याला आपण API असं म्हटलं जातं. तर RLI ह्या सगळ्या गोष्टी, RLI म्हणजे रिसर्च लिंक्ड इन्सेंटिव्ह, अशा एक स्कीम्स असतात. तर ह्या स्कीम लॉन्च होतील जे कंपनीजला एनहान्स करतील की बाबा तुम्ही रिसर्च करा, तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग करा, तुम्ही रिडेव्हलपमेंट करा, ज्याच्यामधून तुम्हाला आम्ही स्कीम मार्फत काही ना काहीतरी ऍडव्हान्टेज देत राहील, आम्ही म्हणजे गव्हर्नमेंट. ओके, तर अशा सेक्टरमधला आपण पहिला स्टॉक बघणार आहे जो बऱ्याच जणांना इझिली माहित असणार आहे, तो म्हणजे सिप्ला. ओके, सिप्ला स्टॉकची प्राइस साधारणतः 1469 पर्यंत जाईल, 1470 ते 1400. मे बी तुम्ही व्हिडिओ जर लेट बघत असाल तर तुम्हाला डिफरन्स जाणवेल. तर सगळ्यात पहिला पॉईंट या कंपनी बाबतीत बघू की टॉप मोस्ट कंपनी इन रेस्पिरेटरी. ओके, नेक्स्ट आहे वन ऑफ टॉप 5 कंपनीज इन यूरोलॉजी अँड अँटी इन्फेक्टर्स. तर ओव्हरऑल बघायला गेलं तर फार्मामध्ये जवळपास जरा टॉप, सेकंड टॉप, थर्ड टॉप, फिफ्थ टॉप, फोर्थ टॉप
अशा पद्धतीनं नाही का प्लस मायनस होणारी ही कंपनी, म्हणजे एक चांगल्यातली कंपनी किंवा रेप्युटेड कंपनी तुम्ही म्हणू शकता. खूप जुनी कंपनी आहे आणि खूप भयान यांचे प्रोडक्ट्स आहेत. तर मेजरली तुम्ही ह्यांचे प्रोडक्ट्स काही असे ऐकले असतील की निकोटेक्स, कॉफ सिल्स, ओमनिजेल, किंवा आपण जे थकवा जाणवल्यानंतर ORS घेतो तर ते ORS. तर हे सगळं कोणाकडून येत आहे? सिप्लाकडून येत आहे. फंडामेंटल्स चांगले आहेत, खरंच स्ट्रॉंग आहेत, आणि सेल्स ग्रोथ इज नॉट टू गुड बट मेजर चान्स टू इन्क्रीज इन कमिंग मंथ्स. आतापर्यंतचा जो यांचा सेल्स ग्रोथ आलेला आहे तो ओके ओके, लाईक 3 स्टार आउट ऑफ 5 स्टार्स, बट स्टील येणाऱ्या मंथ्समध्ये तुम्ही चेंजेस बघू शकता जे की पॉझिटिव्ह राहू शकतात. आता ह्याचं मार्केट कॅप किती आहे? 1,18,602 कोटी यांचं मार्केट कॅप आहे. करंट मार्केट प्राइस तुम्हाला 1470 ते 1480च्या आसपास मिळून जाईल. हाय ह्याने घेतलाय 1520च्या आसपास आणि लो ह्याने घेतलाय 955च्या आसपास. म्हणजे आता स्टॉक एक 10% जरी इन्क्रीज झाला तर ऑल टाइम हायला स्टॉक जाऊ शकतो. ओके, स्टॉक पी ओके ओके ठीकठाक आहे. आपण पॉझिटिव्ह पॉईंटकडे जास्त बघूयात, प्रोज वरती बघूयात. कंपनी हॅज रिड्यूस डेप्थ, मगाच्या कंपनी सारखं. कंपनी इज ऑलमोस्ट डेप्थ फ्री. कंपनी हॅज डिलिव्हरिंग गुड प्रॉफिट ग्रोथ ऑफ 25.4 CAGR ओव्हर लास्ट 5 इयर्स. CAGR म्हणजे आता ह्या वर्षी समजा 1 लाख कोटींचा फायदा झाला, 25% CAGR आहे. तर पुढच्या वर्षी 1 लाखांमधले 25% ऍड होणार, त्याच्या पुढच्या वर्षी टोटल अमाऊंट येईल त्याच्यावरती 25% ऍड होत जाणार, त्याला CAGR म्हणतात. आणि कंपनी हॅज बीन मेंटेनिंग अ हेल्दी डिव्हिडंड पे आउट ऑफ 22%. तर हे काही पॉझिटिव्ह पॉईंट्स होते. आणि आता आपण बघूयात पेअर कंपॅरिझन. तर पेअर कंपॅरिझन मध्ये ह्याच्यापेक्षा एक बेटर कंपनी आहे, ती आहे सन फार्मा. ओके, तर सन फार्मामध्ये जर आपण चेक करायला गेलं तर पी रेशो ह्याच्यापेक्षा जास्त आहे आणि CMP ऑलमोस्ट सेम आहे. ओके, ह्यामध्ये जे तुम्हाला CMP बघायला मिळतं तिकडे पण तेच CMP आहे. ओव्हरऑल तुम्ही सन फार्मा सोबत पण जाऊ शकता, पण सिप्ला थोडासा जास्त फोकसमध्ये. नेक्स्ट आपण अजून एक पॉईंट बघू की झायडस लाईफ सायन्स लिमिटेड. ह्याचं LTP आहे थोडंसं जास्त आहे, 1020च्या आसपास तुम्हाला हा स्टॉक मिळेल. वन ऑफ टॉप 5 कंपनीज सेम एस सिप्ला. आणि ह्यामध्ये खूप सारे मेडिसिन्स येतात किंवा खूप सारे कॉस्मेटिक्स येतात किंवा खूप सारे APIs पण येतात. मगाशी आय होप तुम्ही थोडंसं प्लेबॅक करून API काय आहे ते चेक करू शकता जर विसरला असाल तर. ओके, आणि ह्या कंपनीला जो बिझनेस मिळतोय तो दोन पद्धतीने मिळतोय की इंडियामध्ये त्यांचा 47% प्रॉफिट रेशो आहे किंवा बिझनेस त्यांना 47% इंडियामधून मिळतोय आणि राहिलेला 40% तुम्हाला US मधून मिळतोय. आणि जे काय सो अँड सो वरती 12-13% जे काय राहतील ते मग अदर कंट्रीज मधून मिळतात. मोस्टली शेअर आपल्याला आपल्या इंडियामधलाच बघायला मिळतोय. ह्यांचं मार्केट कॅपिटल बघायला गेलं तर 1,02,681 कोटीच आहे. करंट मार्केट प्राइस मगाशी तुम्हाला सांगितली, हाय घेतलाय 1172चा आणि लो घेतलाय 504चा. म्हणजे हा पण स्टॉक साधारणतः एक 8-10% वर गेला की ऑल टाइम हायला हिट होऊ शकतो. नेक्स्ट पॉझिटिव्ह पॉईंट्स आपण मेजर चेक करूयात. कंपनी हॅज रिड्यूस डेप्थ आणि कंपनी इज ऑलमोस्ट डेप्थ फ्री. ओके, अशा ह्या कंपनीजला शक्यतो डेप्थ जास्त असली का नाही ते चांगलं नसतं. डेप्थ फ्री असलेल्या कंपनीज चांगल्या असतात या सेक्टरमधल्या. काही सेक्टर्स मधल्या आता समजा आपण मगाशी IRFC बघितलं, तर IRFC मध्ये समजा डेप्थ असेल ना तरी ठीक आहे, कारण की त्या कंपनीने लोन दिले, त्यांना रिकव्हरी होऊन जाते, त्यांना इंटरेस्ट मिळतो किंवा इतर इन्कम सोर्स असतो, त्यामुळे काय प्रॉब्लेम आहे. तिथं डेप्थ दिसली तरी एक्सेप्टेड आहे, पण अशा पर्टिक्युलर कंपनीजमध्ये डेप्थ दिसणं थोडंसं अवघड आहे. पेअर कंपॅरिझनच्या बाबतीत चेक केलं तर सिप्ला नंतर लगेचच ही कंपनी, त्यामुळे काय अडचण नाही. सिप्ला आणि झायडस लाईफ सायन्स तुम्ही यामध्ये इन्व्हेस्टमेंटचा विचार आणि थोडासा अभ्यास करून ह्याच्यावरती एक पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून बघू शकता. तर आता अजून एक सुपर सेक्टर तो आहे म्हणजे तुमचा डिफेन्स सेक्टर. तर डिफेन्सच्या बाबतीत बऱ्याच जणांना माहिती असणार आहे ऑलरेडी आणि बऱ्याच जणांना माहिती नसेल पण कदाचित. तरी आपण बघूयात की डिफेन्समध्ये कोण आहे, गेस करा. कदाचित आपण एक 5 सेकंड थांबूयात. ओके, आय थिंक 5-10 सेकंड झालेत ऑलरेडी. तर सगळ्यात पहिला स्टॉक असणार आहे आपला HAL. HAL ची पण माहिती बघूया. थोडासा महाग स्टॉक आहे, 4,909 रुपयाच्या, म्हणजे 4,900 रुपयाच्या आसपास तुम्हाला कुठेही मिळेल तो स्टॉक, पण स्टील आपण घेतलेला आहे. आपण एकदा सेक्टर इन्फो बघूयात. तर ह्या सेक्टरमध्ये मॉडर्न वेपन्स टू आर्म्ड अँड सेंट्रल आर्म फोर्सेस, म्हणजे पोलीस आणि जे डिफेन्सचे लोक आहेत, लाईक डिफेन्सचे आर्मी, आपले सोल्जर्स जे आहेत त्यांच्यासाठी एक नवीन वेपन्स शासन प्रोव्हाइड करणार आहे. त्याच्यामध्ये अगदीच त्यांनी खूप जास्त टेक्नॉलॉजी यूज करायचा प्रयत्न करतात. ओके, विथ सम अपग्रेडेड टेक्नॉलॉजी तुम्ही
आपल्या पीपीटी मध्ये बघू शकता. तर डिफेन्स फुटप्रिंट्स टू बी एक्सपांडेड इन सम स्ट्रॅटेजिक लोकेशन्स. त्यांचे जे डिफेन्सचे जे काय आता लोकेशन्स आहेत ते कदाचित एक्सपान्शनसाठी काही आणखीन बॉर्डर्सवरती आपण लोकेशन्स बेस करू शकतो, जेणेकरून आपल्याला अजून इतर माहिती मिळेल. डिफेन्स आपला जो भारत देश आहे तो अजून डिफेन्स पद्धतीने राहील किंवा आपण अजून स्ट्रॉंग होऊ शकतो. ओके, एक्सपान्शन इन डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग ही काय बेसिक गोष्ट आहे. लाईक ज्या कंपनीकडून आपल्याला बॉम्ब्स मिळतात किंवा एअरक्राफ्ट मिळतात त्याचा मेंटेनन्स येतो, या सगळ्या गोष्टीमध्ये तिथे आपल्याला जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट करावी लागणार, कारण की आपले नंबर ऑफ एअरक्राफ्ट पण वाढू शकतात. तर HAL ची थोडीशी माहिती घेत. डील्स इन मॅन्युफॅक्चरिंग अँड मेंटेनिंग ऑफ एअरक्राफ्ट. HAL नाशिकमध्ये आहे. तर तिथे तुमचे एअरक्राफ्टचे जे सब पार्ट्स असतात किंवा पार्ट्स असतात तर त्याचं मॅन्युफॅक्चरिंग पण होतं आणि पूर्ण एअरक्राफ्ट तुमचं मेंटेनन्स पण होऊन जातं. तर इथे डिफेन्सचे सगळे एअरक्राफ्ट येतात आणि ॲज ऑफ नाव एअर इंडियाचे पण येतात, पण काही काळानंतर एअर इंडियाचे कदाचित येण्याचे बंद होतील, पण डिफेन्सचे तर कंटिन्यू आणि कम्प्लीट गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टचे आहेत. करंट ऑर्डर बुक त्यांची आपल्या लिस्टमध्ये सगळ्यात जास्त आहे, 84,000 करोड. तर तेवढ्या करोडची त्यांची चालूला ऑर्डर बुक आहे. फंडामेंटल भयानक स्ट्रॉंग आहे. ओके, आणि सेल्स इज ॲव्हरेज. आता काय आहे, ह्यांना लिमिटेशन्स आहेत. ह्यांनी काय जनरल पब्लिकमध्ये त्यांचा कुठला पार्ट विकू शकत नाही. त्यांना काय डील करायचे असेल, डायरेक्ट गव्हर्नमेंट, डायरेक्ट डिफेन्स, डायरेक्ट एअरलाईन किंवा इंडियन असू देत किंवा बाहेरचं जास्त नाही आहे, पण इंडियनमध्ये जास्त फोकस आहे. तर त्यांना जो काही क्लायंट बेस आहे तो लिमिटेड आहे, पण जास्तीत जास्त आउटपुट त्यांना मिळतो. त्यामुळे सेल्स इज ॲव्हरेज. सेल्स तुम्हाला नेहमी ॲव्हरेज दाखवेल, पण ऑर्डर बुकच्या बेसिसवरती आपल्याला नक्की लक्षात येते की ह्यांचा जो काय फंडामेंटल्स आहे तो खूप स्ट्रॉंग आहे. मार्केट कॅपिटल एकदा बघूयात. मार्केट कॅपिटल मॅसिव्ह आहे, 3,28,275 कोटींचा. ओके, करंट मार्केट प्राइस साधारणतः 5,000 किंवा 4,900च्या आसपास तुम्हाला मिळून जाईल. 52 वीक हाय म्हणजे आजपासून गेल्या एक वर्षात हायेस्ट घेतलेला आहे 5,444 आणि लो घेतलेला आहे 1,644. स्टॉक पी वगैरे ओके ओके. आधी आपण पॉझिटिव्ह पॉईंट्स बघून, खूप सारे पॉझिटिव्ह पॉईंट्स आहेत माझ्याकडे ह्यासाठी. कंपनी हॅज रिड्यूस डेप्थ फ्री आहे, या सगळ्या बेसिक गोष्टी कव्हर केल्यात. कंपनी हॅज डिलिव्हर्ड गुड प्रॉफिट ग्रोथ ऑफ 26.5 CAGR ओव्हर लास्ट 5 इयर्स, आणि ही मगाशी पण सांगितलं चांगली गोष्ट आहे. नेक्स्ट आहे कंपनी हॅज अ गुड रिटर्न ऑन इक्विटी, ROE ज्याला आपण म्हणतो. 3 वर्षात साधारणतः 28.5% आपल्याला ROE इथं बघायला मिळतोय आणि डिव्हिडंड पेआउट आपल्याला 25.8% आहे. त्यामुळं पॉझिटिव्ह पॉईंट्स खरंच चांगलेत. आणि पिअर कंपॅरिझनमध्ये जर गेलं तर HAL सगळ्यात टॉप ऑफ द लाईनला आहे. त्याच्यापेक्षा इतर आहेत भारत डायनॅमिक्स वगैरे म्हणून, ते आपण पुढे तेच बघणार आहे, पण स्टील HAL टॉप ऑफ द लाईनला आहे. नेक्स्ट कंपनी आपण बघूयात भारत डायनॅमिक्स, आणि ही कंपनी काय काय करते या बाबतीत पण आपण डिस्कशन करू. ॲज ऑफ नाव त्यांचे LTP साधारणतः 1491च्या आसपास आहेत. 1480 किंवा 1500च्या आसपास तुम्हाला स्टॉक कदाचित मिळू शकतो, किंवा मे बी लक असेल तर कदाचित डिस्काउंटमध्ये पण थोडंसं मिळेल, लाईक 1480, 1470, 1450 मे बी मिळेल. स्टील तुम्ही अनालिसिस करा एकदा. डील्स इन आर्म टँक गायडेड मिसाइल्स. ओके, नेक्स्ट सरफेस टू एअर मिसाइल्स. नेक्स्ट आहे एअर टू एअर मिसाइल्स, आणि सगळ्यात महत्त्वाचं अंडर वॉटर वेपन सिस्टीम अँड रिफर्बिशमेंट ऑफ मिसाइल्स. रिफर्बिशमेंट म्हणजे काय, एखादा समजा आता फॉर एक्झाम्पल हा आयपॅड आहे. ओके, आता सपोज हा आयपॅड असेल आणि हा मी यूज केला, काही यामध्ये एरर आहे, तर मी हा समजा कंपनीला विकला, त्यांनी ह्याच्यावरती परत एकदा रिफर्बिशमेंट केलं, ह्याला काय झालंय काय नाही, स्क्रीन वगैरे सगळ्या गोष्टी चेक केल्या आणि परत सेलला आणला. सो सेकंड हँड वेगळं आणि रिफर्बिश्ड वेगळं. तर ही कंपनी मिसाईलचं रिफर्बिशमेंट पण करते आणि परत एकदा त्याला सेल पण करू शकते ती कंपनी. तर आता तुम्हाला मी एक सांगतो, ह्यांची जी ऑर्डर बुक आहे ती साधारणतः 20,000 करोडची आहे. पण आता जे मी तुम्हाला टॉपिक सांगेल ते कदाचित ते टॉपिक्स ऐकून तुम्हाला थोडासा या स्टॉकमध्ये इंटरेस्ट वाढू शकतो. तुम्ही आता 3 मिसाईल्स बघताय स्क्रीनवरती, आकाश, अग्नी आणि पृथ्वी मिसाईल्स. तर हे तिन्ही पण मिसाईल्स आपण सगळ्यांनी वारंवार ऐकलेत. आपल्याला माहिती आहे त्या मिसाईल्स काय आहेत, इंडियन गव्हर्नमेंटने यासाठी काय काय केलेलं आहे, या लॉन्च कशा केल्या, त्या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये तुम्हाला माहिती आहेत. आणि मित्रांनो, हीच ती कंपनी ज्यांनी ह्या मिसाईल्स डेव्हलप केल्या. तर इतक्या सुपर मिसाईल्स भारतासाठी डेव्हलप करून देणारी ही कंपनी आहे. तर ह्याच्यामध्ये आपण नक्कीच विचार करू शकतो. मार्केट कॅपिटल थोडंसं कमी आहे, मिड कॅपमध्ये येतं, लार्ज कॅपमध्ये येत नाही. साधारणतः 54,753 कोटींची कंपनी आहे आणि ह्याचं करंट व्हॅल्युएशन जसं की 1500च्या आसपास आपल्याला मिळून जाईल. हाय घेतलेला आहे 1663चा, लो आहे 450चा. मॅसिव्ह ग्रोथ एका वर्षात झालेली आहे.
स्टॉक पी थोडासा हाय आहे, कारण की लो पासून हाय पर्यंत रेंज जवळपास 5 टाइम्स आहे. ओके, तर स्टॉक पी 90च्या आसपास आहे. थोडासा एक्सेसिव्ह आहे, पण ठीक आहे, काय अडचण नाही. फंडामेंटल स्ट्रॉंग असल्यामुळे आपण इन्व्हेस्टमेंटचा विचार करू शकतो. रिड्यूस डेप्ट, डेप्ट फ्री ऑलमोस्ट आहे. कंपनी हॅज बीन मेंटेनिंग हेल्दी डिव्हिडंड पे आउट ऑफ 35.2%. तर हे पण आपल्याला महत्वाचं ठरू शकतं. पेअर कंपॅरिझन मध्ये जर चेक केलं, मग अशी आपण HL बघितला, HL नंतर लगेच भारत डायनामिक्स आहे. ओके, तर पेअर कंपॅरिझन जे काय तुम्हाला सगळं दिसते ते सगळ्या रेशोजला कम्पेअर करून प्लस आणि मायनस बघितलेलं आहे. त्यामुळे परत ह्याला क्रॉस चेक करण्याची अशी काय आवश्यकता नाहीये. पेअर कंपॅरिझन सोडून तुम्ही बाकीचे सगळे अनालिसिस रिअनालिसिस करा, म्हणजे परत एकदा तुम्ही ते अनालिसिस करा आणि मग डिसिजन घ्या. आता लास्ट आणि कदाचित आत्ताच्या युथचा सगळ्यात आवडतीचा सेक्टर, डिफेन्स पण बऱ्याच जणांना आवडतो, पण डिफेन्सपेक्षा रिन्युएबल्स म्हणजे पॉवरमध्ये तुमची भरपूर इंटरेस्ट आहे, किंवा जेवढे आम्ही क्लासेस कंडक्ट करतो किंवा जेवढे ऑनलाईन असू देत ऑफलाईन असू देत, बऱ्याच जणांचा फोकस आहे की सर ते ईव्ही सेक्टर सध्या बूस्ट होणार आहेत, मग कुठले स्टॉक घेऊ देत किंवा तुमच्या माहितीनुसार कुठले स्टॉक्स आहेत. प्रत्येक बॅचमध्ये एक 50% विद्यार्थी तर हाच प्रश्न विचारतात. तर रिन्युएबल सेक्टरच्या बाबतीत आपण आधी पहिल्यांदा माहिती बघूयात आणि त्याच्यानंतर मग स्टॉक्स बघूयात. तर सगळ्यात पहिल्यांदा PM सूर्यघर मुफ्त बिजली योजना, ही कदाचित कुणी ऐकली असेल. तर सूर्यघर मुफ्त बिजली योजना ही कन्सेप्ट कशी आहे की सोलर पॅनल्स वगैरे इन्स्टॉल करून प्रत्येक घरात फ्री ऑफ कॉस्ट इलेक्ट्रिसिटी यायला पाहिजे. जे काय मी आता लॅपटॉप वापरतोय, जे काय आयपॅड वापरतोय, जे काय सिस्टीम्स वापरतोय, जेवढे काही कॉम्प्युटर्स वापरतोय, किंवा जे काय वायफाय वापरतोय, किंवा जे काय लाईट इथं तुम्हाला दिसते, तर हे सगळ्या गोष्टी आपल्याला कशाच्या बेसिसवरती, एक रिन्युएबल सोर्स ऑफ एनर्जीवरती मिळतील. ऑफकोर्स थोडं ना थोडंफार चार्जेबल असणार आहे, कोण आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट तर देणार नाही, पण जर आपण सोलर पॅनल परचेस केले तर आपल्या घरात जी लाईट येणार आहे ते फ्री ऑफ कॉस्ट येईल, अशी कन्सेप्ट आहे त्याच्या मागे. तर आत्ताच्या सेक्टरमध्ये जो काय आपण स्टडी करतोय, तर त्याच्यामध्ये मेगा सोलर पार्क्स, विंड पार्क्स म्हणजे विंडमिलचे पार्क्स, आणि ग्रीन एनर्जी कॉरिडॉर्सवरती सगळ्यात जास्त फोकस आहे. हे 3 सब सब पार्ट्स आहेत त्या सेक्टरला, तर त्याच्यावरती सगळ्यात जास्त फोकस आहे. तर टोटल टार्गेट इज टू जनरेट 5000 गिगावॅट ऑफ रिन्युएबल एनर्जी. तर 5000 गिगावॅट ही खूप मोठा युनिट आहे, आणि एवढा सगळ्या रिन्युएबल एनर्जी आपल्याला अचीव करायचं किंवा तेवढं रिजनरेट करायचं आहे, हा आपलं सगळ्यात मोठं टार्गेट आहे. तर इम्पॉर्टंट एक पॉईंट मी ह्या सेक्टरचा सांगतो, बॅटरी अँड इलेक्ट्रिकल स्टोरेज सिस्टीम विल बी डेव्हलप्ड. रिझन, कारण की आत्ता तुम्हाला इलेक्ट्रिकल पॉवर आहे, इलेक्ट्रिकल ट्रान्सपोर्टेशन आहे, डिस्ट्रीब्युशन आहे. तुम्ही ईव्ही गाडी घेता, किती चार्जिंग स्टेशन दिसत आहेत तुमच्या शेजार बाजार? तुम्हाला पेट्रोल स्टेशन दिसतात, पण ईव्ही चार्जिंग स्टेशन कमी. तर ह्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे की ह्यांनी बॅटरी आणि इलेक्ट्रिकल स्टोरेज सिस्टीम डेव्हलप करायचा प्रयत्न करतात. आणि एक पॉईंट मी तुम्हाला पॉवर सेक्टरशी रिलेटेड सांगतो की डिस्ट्रीब्युशन मध्ये इन्व्हेस्ट करा, ना की जनरेशन आणि ट्रान्सपोर्टेशन मध्ये. जी कंपनी इलेक्ट्रिकल डिस्ट्रीब्युशन करेल त्यामध्ये इन्व्हेस्टेड राहा. तर सगळ्यात पहिली कंपनी आपण बघूयात KPI एनर्जी. ओके, तर ह्याची LTP ती 1800च्या आसपास आहे, 1750 किंवा 1800च्या आसपास तुम्हाला मिळून जाईल. तर ही कंपनी सोलर प्रोजेक्ट तयार करते आणि विंड सोलर हायब्रिड प्रोजेक्ट पण करते. आणि हे जे दोन्ही प्रोजेक्ट आहेत, सोलर प्रोजेक्ट म्हणा किंवा विंड सोलर हायब्रिड प्रोजेक्ट म्हणा, तर हे दोन्ही प्रकारचे प्रोजेक्ट जे आहेत ते ओन पण करते, ऑपरेट पण करते, आणि त्याच्यानंतर मेंटेन पण करते. लाईक एखादा प्रोजेक्ट आहे त्याचे ओनरशिप आहे, काही प्रोजेक्ट आहेत ते ह्यांनी रेग्युलेट किंवा ऑपरेट करतात, ते थर्ड पार्टी प्रोजेक्ट आहेत, ह्यांनी ऑपरेशन करतात. आणि एक कोणाच तर प्रोजेक्ट आहे तिथे काही तांत्रिक अडचणी असतील तर ह्यांनी जाऊन तिथे मेंटेनन्सचं पण काम करतात, किंवा तिथले युनिट्स ह्यांच्याकडे येऊन ह्यांच्या फॅक्टरीज आणि मेंटेनन्स बेमध्ये मेंटेन पण होता. तर तिन्ही कामं करते त्यांनी, ओनिंग पण आहे, मेंटेनन्स पण आहे, आणि ऑपरेशन पण आहे. दिस मेक्स देम बेटर इन बिझनेस बाय सेलिंग पॉवर थ्रू पॉवर परचेस ॲग्रीमेंट. तर पॉवर परचेस ॲग्रीमेंट काय आहे, ह्याला PPA पण म्हटलं जातं. तर हे काय, ह्यांनी जे रिन्युएबल सोर्स ऑफ एनर्जी तयार करतात किंवा जे काही एनर्जी स्टोअर करतात, तर ती बाहेर त्यांनी सेल करतात विथ अन सर्टन लिमिटेशन्स विथ अन ॲग्रीमेंट. तर ह्याला आपण PPA म्हणतो किंवा पॉवर परचेस ॲग्रीमेंट असं म्हटलं जातं. तर ह्याचं मार्केट कॅपिटल थोडंसं कमी आहे, मिड कॅपमध्ये येतो हा स्टॉक. तर 10,604 कोटींचं यांचं मार्केट कॅपिटल आहे. मार्केट कॅपिटल बघताच तुमचं स्टॉक प्राइस थोडीशी जास्त आहे, पण ठीक आहे, काय अडचण नाही. थोडीशी कमी क्वांटिटी घेता येईल, पण इन्व्हेस्टेड राहणं गरजेचं आहे. ROE पण चांगला आहे, रिटर्न ऑन इक्विटी 29.6% आहे, आणि ROCA पण ओके ओके. PE रेशो थोडासा जास्त आहे, पण ठीक आहे, फंडामेंटल स्ट्रॉंग असल्यामुळे आपण ह्याच्याकडे बघू शकतो. पॉझिटिव्ह पॉईंट सांगतो, कंपनी इज एक्सपेक्टेड टू गिव्ह क्वार्टरली रिझल्ट. आता जे क्वार्टरली रिझल्ट येतील ते थोडेसे पॉझिटिव्ह राहण्याच्या दृष्टिकोनातून आहेत. प्रॉफिट ग्रोथ 101%
CAGR ओव्हर लास्ट 5 इयर्स, आपल्या पूर्ण ॲनालिसिसमध्ये सगळ्यात जास्तीत जास्त CAGR हाच आहे. नेक्स्ट आहे कंपनी हॅज गुड रिटर्न ऑन इक्विटी, जे मगाशी मी तुम्हाला सांगितलं 35.4% गेल्या 3 वर्षाचा आहे आणि गेल्या 1 वर्षाचा ROE साधारणतः 29.6%चा आपल्याला बघायला मिळतोय. पिअर कंपॅरिझनच्या बाबतीत जर बघायला स्क्रीनवर तुम्ही बघू शकता या सेक्टरची एकच कंपनी आहे, सिंगल कंपनी आहे, ह्याला कॉम्पिटिटर नाही आहे. ओके, त्यामुळे या स्टॉकची प्राइस तुम्हाला जास्तीत जास्त बघायला मिळते. आणि ह्याच्या व्यतिरिक्त आपण एक स्टॉक बघूयात जो प्युअरली सेम ह्यांच्यासारखं काम करत नाही, पण थोडंसं वेगळं आहे. अदानी ग्रीन, जे सगळ्यांना माहिती आहे. ओके, अदानी ग्रीन लिमिटेड LTP म्हणजे CMP साधारणतः तुम्हाला 1843च्या आसपास मिळेल, म्हणजेच 1850 किंवा 1900 किंवा 1800, म्हणजे ह्या रेंजमध्ये तुम्हाला स्टॉक मिळून जाईल. सो अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड इनकॉर्पोरेटेड इन 2015 इज होल्डिंग कंपनीज ऑफ सेव्हरल सबसिडरीज carrying business of renewable power generation within the group and is primarily involved in renewable power generation and other auxiliary activities. तर जे काही रिन्युएबल सोर्स ऑफ एनर्जीज होतील ते सगळं काम अदानी ग्रीनमध्ये होते. क्लिअर टायटल. ओके, नेक्स्ट पॉईंट, मार्केट कॅपिटल सरळ लार्ज कॅपमध्ये साधारणतः 3 लाख कोटींची कंपनी आहे. करंट मार्केट प्राइस त्यांचं जे आहे लाईक LTP जे आहे CMP, तर ती साधारणतः 1850च्या आसपास तुम्हाला भेटून जाईल. हाय घेतलेला आहे गेल्या एका वर्षात 2174चा आणि लो घेतलेला आहे 816चा. ओके, पी रेशो खूप जास्त आहे, ROE बरा आहे आणि ROCE पण ठीकठाक आहे. पण काय आहे या सेक्टरमध्ये अदानी किंवा जी मगाशी आपण कंपनी बघितली ती तुम्हाला मी लगेचच सांगतो, KPI ग्रीन एनर्जी, तर ह्या ज्या 2 कंपनी आहेत ते थोडेसे सेंटिमेंटलच्या बेसिसवरती आपण आता इन्व्हेस्टमेंट करतोय. तुम्हाला पण माहिती आहे मगाशी मी थोडंसं पॉलिटिकल पार्टीजच्या बाबतीत पण तुम्हाला रेफरन्स दिला, तर त्यामुळे आपण इथे इन्व्हेस्टमेंटचं बघतोय. आणि अदानी ग्रीन तुमचा अदानी पॉवरपेक्षा थोडंसं खाली 3 नंबरला येणार अदानी ग्रीन आणि सगळ्यात टॉपला तुम्हाला NTPC बघायला मिळतोय. तरी देखील आपण अदानी ग्रीन किंवा एकतर करत असाल स्टडी तर अदानी ग्रीन सोबत NTPCचा पण करून घ्या. ओके, NTPC पण बेटर कंपनी आहे, काय अडचण नाही. तर अजून एक स्टॉक सांगतो. बऱ्याच जणांना वाटतं की सुझलॉन नावाचा स्टॉक काहीतरी एरर स्टॉक आहे यार, त्यामध्ये काय करायचंय, तर असं नाहीये मित्रांनो. सुझलॉन नावाचा स्टॉक खरंच चांगला आहे, त्याचे फंडामेंटल स्ट्रॉंग आहेत. आणि मेन मुद्दा ही मिड कॅप कंपनी, बरेच जण म्हणतात की पेनी स्टॉक आहे. बघा, पेनी स्टॉक काय असतो, त्याची स्टॉकची प्राइस पण कमी आहे आणि तो स्मॉल कॅपमध्ये येतो. हा स्टॉक मिड कॅपमध्ये येतोय आणि त्यांचे स्टॉक प्राइस कमी. तर स्टॉक प्राइस कमी याचा अर्थ असा नाही की तो पेनी स्टॉक डिक्लेअर करून टाका, असं नाहीये. तर तुम्ही साधारणतः 45 ते 50च्या आसपास हा स्टॉक मिळून जाईल तुम्हाला. आणि सगळ्यात लिस्ट CMP आपल्या पूर्ण ॲनालिसिसमध्ये हीच आहे सुझलॉनची. तर मिड कॅपमध्ये येते आणि सुझलॉन मोस्टली तुम्हाला विंडमिल्स वगैरे या गोष्टींमध्ये काम करायला मिळेल. आणि थोडक्यात रिन्युएबल सोर्स ऑफ सेक्टर, रिन्युएबल सोर्स एनर्जीमध्ये आपण त्या सेक्टरमध्ये आता सध्या माहिती करतोय, त्यामुळे सगळे प्रोडक्ट्स ऑलमोस्ट सिमिलर असणार आहेत. तर मार्केट कॅपिटल मी तुम्हाला सांगितलं, हे तुमचं किती जात आहे, 64,432 जाणार आहे. करंट प्राइस तुम्हाला किती जात आहे, 47.8, साधारणतः 45 ते 50च्या आसपास तुम्हाला स्टॉक मिळून जाईल. हाय घेतलेला आहे 52चा, लो घेतलेला आहे 11.4चा. ROE चांगला आहे, ROCE पण ठीकठाक आहे. स्टॉक पी थोडासा जास्त आहे पण ठीक आहे, काय अडचण नाही. डेप्थ फ्री कंपनी आहे आणि कंपनी इज डिलिव्हर्ड गुड प्रॉफिट ग्रोथ ऑफ. तर आता आपण पिअर कंपॅरिझनच्या बाबतीत बघूयात सुझलॉन सोबत कोण कोण आहे. तर सुझलॉनच्या वरती सिमेन्स आहे, ABB आहे, BHEL आहे, CG पॉवर अँड I&D आहे. तर सुझलॉन साधारणतः 5 नंबरला येत आहे, बट स्टील इन्व्हेस्टेबल आहे. एवढ्या कमी प्राइसमध्ये तुम्हाला अख्ख्या लिस्टमध्ये कुठला स्टॉक सापडणार नाहीये. तर आपला पोर्टफोलिओ डायव्हर्सिफिकेशन करताना आपण एकदा या स्टॉककडे बघू शकतो. तर इथं आपण आपला व्हिडिओ थांबूयात. तुमचा खूप वेळ घेतलाय मी, पण आय होप तुम्हाला दिलेली माहिती व्यवस्थित पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचली असावी. आणि आपल्या वेबसाईटला वगैरे व्हिजिट द्या. कोणतीही क्वेरी असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता, किंवा कोणत्याही प्रकारचा कोर्स जर तुम्हाला करायचा असेल. सगळ्यांना माहिती आहे की आपण स्टॉक मार्केटमधले विविध प्रकारचे सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो. तर तुम्हाला तुम्ही जर नाशिकच्या पेक्षा बाहेरून बोलत असाल तर तुम्ही नक्कीच आपल्याकडे एक ऑनलाईन फॉर्मॅट ऑफ कोर्स आहेत, ज्यामध्ये तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंग कळू शकतं, किंवा बेसिक कोर्स पण आहेत आणि ॲडव्हान्स्ड कोर्स पण आहेत. इव्हन फॉरेक्समध्ये पण आपण डील करतो. तर तुम्ही तशा पद्धतीचे करू शकता. आणि जर तुम्ही नाशिकमधले असाल तर तुमच्यासाठी ऑफलाईन पद्धतीनं आपण कोर्सेस अरेंजमेंट केलेली आहे. तर खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही कधीही संपर्क करा, काय प्रॉब्लेम नाही आहे. मोस्टली ट्राय टू कॉन्टॅक्ट इन 10 to 5, लाईक सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 5 किंवा 5:30च्या आधी कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करा. ॲक्च्युली ते ऑफिस आवर्स आहेत. ओके, स्टील वेळेअभावी जरी संध्याकाळी कॉल आला तर मे बी मी किंवा कदाचित एम्प्लॉईज किंवा कोणत्याही आमचे टीममेट्स तुमचा फोन रिसीव्ह करतील आणि तुम्हाला हवी ती मदत आपण करू शकतो.
ओके, थँक्यू एव्हरीवन अँड थँक्यू फॉर वॉचिंग. तुम्हाला जर माहिती योग्य मिळाली असेल आणि तुम्हाला जर यूट्यूब व्हिडिओ आपला आवडला असेल तर तुम्ही प्लीज सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीचे व्हिडिओज पुढे मिळत जातील, रिकमेंड होत जातील आणि तुम्हाला एक मार्केटमध्ये योग्य ट्रॅक मिळत जातील. ओके, थँक्यू.